जय श्रीराम. तुम्ही म्हणत असाल आपला ब्लॉगर एवढ्या रात्री थंडीचं कुठे चाललाय, तर आपले ब्लॉगर आणि वैभव महाराज, कवटेकर महाराज, आपले भैया महाराज, आम्ही सगळे चाललोय आता विष्णुपदाचं दर्शन घ्यायला. चला तर मग आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये फार महत्व असतं विष्णुपदाचं. आपण जाऊन आता दर्शन घेऊया. सांगतो, रस्त्यानं जाताना एवढी कडाकी थंडी, मार्गशीर्ष महिन्यात लय भारी थंडी असती आणि या थंडीत विठुरायाच्या दर्शनाची ओढ लयच भारी असती. नंतर आपण येऊन पोहोचलो विष्णुपद मंदिरापाशी आणि कवटेकर मालक, परत आपले वैभव महाराज सगळे वगैरे आपल्याला दिसते इथं. आणि जुनं असणार हे चंद्रभागे तीरे असणार हे प्राचीन मंदिर आहे. ह्याचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तर आपल्या युट्यूब चॅनलवर येणारच आहे. आपण प्रत्यक्ष पांडुरंग परमात्माच्या चरण पादुका म्हणजे विष्णुपदावर आपण दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. तर इथं काय काय खानाखुना आणि दर्शनासाठी काय काय आपल्याला दिसतंय ते आपल्याला इथले महेश महाराज कवटेकर आपल्याला सांगतील. या पांडुरंगाचे समचरण पादुका आहेत. या इथे श्रीकृष्ण रूपामध्ये देवडा चरण पादुका आहेत. मध्ये बासुरी आहे. पुन्हा पलीकडे चारी बाजून 4 खुरं आहेत. पलीकडच्या बाजूला इथं काल्याची वाटी आहे. अशा तऱ्हेने इथली संपूर्ण अजून काही गाईंचे खुरं, गोपाळांचे पाऊल आहेत. अशा तऱ्हेने आपलं विष्णुपद मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला माहिती तर थोडक्यात कळलीच असेल. आपला डिटेलमध्ये व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आहे. तर आपला व्हिडिओ आजचा इथं थांबत आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा.